नमस्कार मंडळी, कोकणचा अध्यक्ष युट्यूबपर्यंत आपल्या संगीत पुन्हा सरसे स्वागत आहे. आणि निघालो तर पनवेलला, कारण तुमच्या भावाला काम भेटत नाही. तो पनवेलचा मित्र बोलला की पनवेलला रोजगार मेळावा आहे, तर तिथे जाऊया काय. म्हटलं आता मेळावा म्हटलं की जायलाच पाहिजे. पुन्हा कोणत्याकडे छोटं मोठं काम भेटलं तर सुरुवात करायला काय जातं. मी आता निघालो पनवेलला जाऊन तिथे मला आधी भेटणार आहे की तुम्हाला ठाण्याला जायला लागेल. ठाण्यावरनं पनवेल गाडी पकडू किंवा पनवेलला जायला लागेल आणि मध्ये घनसोलीच्या स्टेशनवरती भेटेल. तर चला बघूया आपल्याला कोणत्या प्रकारे भेटतात ती. मुंबईमध्ये पण सकाळ थंडी लागते मला आज समजलं, कारण पहिल्यांदा थोडं थंडीतनं बाहेर पडलो तर मग गावच्या पेक्षा तरी कमीच आहे. मित्रांनो, रात्री पण बसवरून यायला मला उशीर असायची, 12:30 झाली तरी झोप पण पूर्ण नाही झाली, पण सगळी धावपळ आहे. वैताग येतो या मुंबईला. तेवढं वाटतं की नाही बरं असतं मुंबई. आता पण याच्यासोबत काही अजून काही दुकानं सगळीच उघडलेली नाही. सकाळ आहे, लोकं आता उघडायला सुरुवात झाली. मित्रांनो, पण आता नवीन प्रकारचे व्हिडिओ चालू करणार, त्यामध्ये मित्र वेगवेगळ्या मंदिरांचे तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडते मग कमेंट करून नक्की सांगा. नंतर तो व्हिडिओ माझ्या डेली लाईफमध्ये रेग्युलर. तर यामध्ये तिकीट कल्याणचे कंजूरमध्ये म्हणजेच ठाणा रिटर्न आहे 20 रुपये. आणि आता इथून गाडीची वाट बघायची. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर एक आहे. आता स्पर्धिक काढण्यासाठी बुकिंग काउंटरवर जाण्याची गरज नाही. ठाणे स्टेशनला पोहोचलोय. 10 नंबरचा प्लॅटफॉर्मला परवेश गाडी पकडायची. तर मित्रांनो, मी आता पनवेल स्टेशनला पोचलोय आणि आम्हीला बोलवले. बघूया कुठं नेतो, घरी नेतो की डायरेक्ट मेळावत नेतो. मला पण जाम झोप आली आणि दुसऱ्या मित्राला फोन केलेला तर तो बोलला की मला उलटी झाली. त्याला वगैरे पहिल्यांदा की शुगर जाऊया, पण तो काय आला नाही, उठला नाही. तो आता मागे राहिला, त्याची वाट बघितली. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे ना 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 ना. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे. तर मित्रांनो, मी आता आधीच्या घरच्या इथे पोचलोय. आता मला इथं राहून आधीची वाट बघायला एक्झॅक्ट मला माहीत नाही. मी येतो आणि किती वेळ जातो, पुढे एका घरात जाऊन दुसऱ्या मित्राची वाट बघायला. 2000 years later. हे आई साहेब आलेले आहेत. हा आहे अभि, बघा. तो आता अभिन त्याला फोन लावलाय आणि हे 11 वाजायला आले भाई. भाई इकडचा एरिया एवढा पॉश वाटतोय ना, त्याला असं पैसे यायला पाहिजे. फक्त लगेच 2 BHK फ्लॅट घेऊन टाकेन. आलाय जाम कंटाळा. नवीन मित्रांचा काय पत्ता नाही. आता चालू साठी असे पाणीपुरं मारत आहेत आणि आम्हाला वाट बघायला लागतोय. इथून वाट बघून आता परत पुढे जायचं आहे.
बघू तिथं काम करायचं कॉन्टॅक्ट आपला कर्ज भेटतो तिथं आहे त्या माणसाला भावाचं हे आहेत ते माझे मित्र काळोखात दिसत नाहीत. पार्टी बदल लिया साला. तरी असे माझे दलिंदर मित्र आहेत. आता आधी कुठं नेते काय नाही मनापासून फिरवतो ह्या रस्त्याने ह्या गल्लीतून त्या गल्लीतून अजून काय त्याला मेळावा भेटला नाही ते अजून कुठं फिरवतोय ते फिरव केला तुम्ही त्याला पाय टाकायला पाहिजे तर फिरवतोय त्याला काय मेळावा अजून येत नाही तर मला आता मेळावा भेटला आहे आणि असं इथे माणसाचं सुरुवात झाली जायला आपण पण जाऊ काय काय हे इथना राईट ना अभी हल्का सा है मुझे कल का असर जाने कैसा नशा था वो आए कभी हद में जिया कभी सब कुछ. आम्ही आता फॉर्म भरायला गेलाय बघायला आणि तू बाय सर्व कॅन्डिडेटसाठी सूचना आहे बोल खायला काय काय हे असे आम्ही मित्र सोबत हे असे मित्र कामाला आलेले गावावरून आम्ही खास इथं मेळाव्याला माणसं बोललो चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. दुसरे दोन इथे बसले आहेत बघा हे सगळे जण आलेत रोजगार मेळाव्यासाठी काय काय वाचतोयस काय हो तो विचारते 2,000 years later. तर मित्रांनो आमचा मेळावा वगैरे सगळा करून वगैरे झालेला आहे काम वगैरे बघून झालेलं आहे आणि एक काम भेटले ते पण जवळच आहे ते आता उद्या किंवा परवा जाऊन बघूया तिथे इंटरव्ह्यू देऊन मग काय होतं नाही तर मग दुसरीकडे ट्राय करेल आणि घालून घरी भूक वगैरे लागली त्या मस्त गाडी पकडणार आणि तर मेळावा वगैरे खास नव्हता गर्दी पण कमी होती त्याला घेऊन मात्र काय विचार एवढी धूळ आहे मग बघूया नंतर पुढं पण यश कर राहशील का इकडं काय रे यश रूम जर घेतलेलं तर राहशील काय मग आधी आपण एकत्रच राहूया सगळेजण यांचं डिस्कशन बघा कसं झालंय हा रूम मी घेणार तो रूम तू घ्यायचा एवढे विषय खोल भाई एखाद्या बिझनेसमॅनचे पण नसते तेजस्वी लोक आहे हमारे विषय घन बघून मला भूक लागली जाम आता बघणार खायला पाहिजे अभी अरे अभी अरे वडापाव तरी खाऊया भूक लागली कल्याणला जायचं मला तिथे पण चांगला असेल काय आता जाऊन स्टेशनला डायरेक्ट वडापाव खायचं नाही सकाळपासून व्हायचा नुसता फिरून कंटाळा घरात कधी असं झालं जातं आणि जोडलेला केक कधी खातो तर तो दिदीने ठेवला आहे का नाही काय माहिती नाही कालच्या बड्डेचा बघा काय लेक्चर देतोय आधी जरा से खाने भी नहीं देते जब देखो कैमरा उठा देते हो जागो रे देखो